नमस्कार मैत्रिणींनो. तर आई म्हणून आपल्या बाळासाठी सगळ्यात चांगलं देण्याचा आपण प्रयत्न करतो. चांगलं अन्न, चांगले कपडे, चांगली काळजी असं. पण तुम्हाला माहीत आहे का बाळाच्या आयुष्यातील पहिले 5 वर्ष म्हणजे त्याच्या मेंदूच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो. या काळात बाळाचा मेंदू इतक्या वेगाने विकसित होत असतो, की जे शिकणं, जे अनुभव, जी सवय या वयात मिळते ती त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनत असते. आणि चांगली गोष्ट म्हणजे यासाठी महागडी खेळणी किंवा एक्सपेन्सिव्ह क्लासेस लागतात असं काही नाहीये. आई म्हणून आपण रोज काही छोट्या गोष्टी केल्या तरीही बाळाच्या मेंदूच्या विकासाला खूप मोठी मदत होऊ शकते. आज अशा 7 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाशी भरपूर बोला. बाळ अगदी लहान असलं तरी बोलत नसलं तरीही त्याच्याशी बोलत राहा. तुम्ही काय करत आहात, बाहेर काय दिसतंय, आजचा दिवस कसा आहे, सगळं त्याला सांगा. कारण बाळ ऐकत असतं, शब्द साठवत असतं आणि त्यातूनच त्याची लँग्वेज स्किल ही डेव्हलप होत असते. लक्षात ठेवा, बाळाशी बोलणं म्हणजे त्याच्या मेंदूला रोज एक्सरसाइज देणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करा. जेव्हा तुम्ही बाळाकडे पाहून हसता, त्याच्याशी बोलता, तेव्हा फक्त बॉन्डिंग होत नाही, तर त्याच्या ब्रेनमध्ये सोशल कनेक्शन आणि इमोशनल अंडरस्टँडिंग सुद्धा तयार होत असते. कधी-कधी फक्त 2 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन बाळाकडे पाहणंही खूप मोठा फरक करू शकतं. पुढची गोष्ट म्हणजे दररोज आपल्या बाळाला गोष्टीची पुस्तकं किंवा चित्र किंवा काहीतरी पुस्तकं दाखवा. बाळाला स्टोरी समजत नसली तरीही चालेल. चित्र दाखवा, पानं उलटू द्या, रंग सांगत जा. यामुळे इमॅजिनेशन बाळाचं वाढत जातं आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं आणि लर्निंगची आवड त्यामध्ये तयार होते. दररोज फक्त 10 मिनिटं यासाठी पुरेशी आहे. ही गोष्ट म्हणजे बाळाला आपल्या फ्री प्ले करू द्या. प्रत्येक वेळेला शिकवण्याची गरज नसते. कधी-कधी मुलाला स्वतः एक्सप्लोर करू द्या. ब्लॉक्स लावू द्या, वस्तू हाताळू द्या, प्रश्न विचारू द्या. यातून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहेत ते डेव्हलप होतात. खेळणं म्हणजे लहान मुलांचं शिकणं असतं. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्क्रीनपेक्षा बाळाला तुमचा वेळ द्या. मोबाईल किंवा टीव्ही काही वेळासाठी शांत ठेवू शकतो, पण तो तुमच्या इंटरॅक्शनची जागा घेऊ शकत नाही. तुमचा आवाज, तुमचा स्पर्श, तुमचा प्रतिसाद हे बाळासाठी महत्त्वाचं आहे. हेच बाळाच्या मेंदूसाठी सगळ्यात पॉवरफुल स्टिम्युलेशन आहे. त्या बाळाला प्रेमाने स्पर्श करा, त्याला मिठीत घ्या. कुशीत घेणं, मिठी मारणं, हलकंसं थोपटणं हे फक्त प्रेम दाखवणं नाहीये, तर यामुळे बाळाला सुरक्षित वाटत असतं. बाळाचा स्ट्रेस कमी होतो आणि इमोशनल ब्रेन हे मजबूत होत असतो. शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाचं रुटीन ठेवा. जसं की बाळाची झोप, जेवण आणि खेळ. लहान मुलांना रुटीन खूप गरजेचं असतं. ठरलेली झोप, वेळेवर जेवण आणि खेळाची वेळ सुद्धा. यामुळे त्यांचा मेंदू प्रेडिक्ट करायला शिकत असतो आणि त्यांना सुरक्षित वाटतं. स्टेबल रुटीन म्हणजे हेल्दी डेव्हलपमेंटचा एक स्ट्रॉंग बेस असतो. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला एकदम परफेक्ट आई बनण्याची गरज नाहीये. दररोज तुम्हाला या गोष्टी अगदी परफेक्ट जमल्या नाही तरी चालेल. पण प्रेमाने, जाणीवपूर्वक आणि थोडा वेळ मुलांसाठी दिलात तर तुम्ही त्यांच्या मेंदूचा नाही तर त्यांच्या पूर्ण भविष्याचा पाया मजबूत करत आहात. लक्षात ठेवा, लहानपणी दिलेला वेळ हीच मुलांसाठी सर्वात मोठी गुंतवणूक असते.